सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतलेली शपथ आपोआप बेकायदेशीर ठरते म्हणून मित्रहो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अत्यंत घाईघाईने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवलं. अगदी युद्ध पातळीवर धावपळ करून शपथविधी सुद्धा उरकला. दुखवटेच्या काळात सुद्धा घडवून आणलेल्या या सगळ्या घडामोडीवर प्रचंड टीका होते आहे. महायुतीतल्या शिंदे गटाला सुद्धा ही घाई पटलेली नाही. सामान्य माणसांनी तर काय हो, या घिसाडघाईची प्रचंड निंदा केलेली आहे. माणसांच्या जीवापेक्षा सुद्धा राजकारण श्रेष्ठ ठरलं याची प्रचिती या सगळ्या घटनांमधून आली. म्हणजे 28 जानेवारीला अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं आणि 31 तारखेला म्हणजे 31 जानेवारीला सुनेत्रा पवार यांचा शपथविधीही झाला. त्यामुळं प्रचंड टीका होते आणि ही टीका होत असताना आता हा जो काही शपथविधी झालेला आहे तोच मुळात बेकायदेशीर असल्याचं एक मोठं प्रकरण म्हणा, एक मोठा मुद्दा म्हणा समोर आणला गेलाय. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधीच्या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर इतर नेते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे उपस्थित होते. बघा, तसं जर पाहायला गेलं तर हा काही आनंदाचा सोहळा नव्हता. अजितदादा अमर रहेच्या घोषणांनी या सोहळ्याचं वातावरण सुद्धा सगळं भावनिक बनवलं होतं. पण लगेचच हा शपथविधीच बेकायदेशीर असून पुन्हा शपथ घ्यावी असं एक पत्र राज्यपालांना दिले गेलं आहे. त्यामुळं हा शपथविधी आणखी एकदा होतो की काय अशी परिस्थिती सध्या तरी निर्माण झालेली आहे. काय झालं बघा, वर्ध्याचे वकील ऍडव्होकेट हर्षवर्धन गोडघाटे यांनी राज्यपालांना एक पत्र दिलं आणि झालेला शपथविधी कसा बेकायदेशीर आहे हे सांगितलं. त्यांच्या पत्रानुसार बघा, सुनेत्रा अजित पवार यांचा राजभवन इथं उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाला. उपमुख्यमंत्री पदाचा तो शपथविधी सगळ्या प्रसार माध्यमावर लाईव्ह दाखवला गेला. त्या संदर्भामध्ये राज्यपाल यांचं जे काही पत्र आहे त्यात सुद्धा उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला गेलेला आहे. राज्यपालांच्या कार्यालयातून सुद्धा 31 जानेवारीला जे प्रसिद्धी पत्रक देण्यात आलं त्यात सुद्धा उपमुख्यमंत्री असाच उल्लेख आहे. परंतु भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 164 नुसार मंत्र्यासंबंधी अन्य तरतुदीमध्ये मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपालाकडून नियुक्त केले जातील असा उल्लेख आहे. राज्यपालांची मर्जी असेपर्यंत ते मंत्री पद धारण करतील. मंत्र्यांनी आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राज्यपाल त्या प्रयोजनार्थ 3ऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या नमुन्यानुसार त्याला पदाची आणि गोपनीयतेची शपथ देईल अशी तरतूद आहे. भारतीय संविधानाच्या 3ऱ्या अनुसूचीत राज्याच्या मंत्र्याकरिता पदाच्या शपथेचा नमुना सुद्धा दिलेला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी सुनेत्रा अजित पवार यांना दिलेल्या शपथविधीमध्ये सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचं दोनदा म्हटलं आहे, जे की संविधानिक आणि भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. भारतीय संविधानामध्ये कुठेही उपमुख्यमंत्री पदाची तरतूद नाही. त्यामुळं सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतलेली शपथ आपोआप बेकायदेशीर ठरते म्हणून भारतीय संविधानाच्या 3ऱ्या अनुसूचीत राज्याच्या मंत्र्याकरिता पदाच्या शपथेचा जो नमुना दिलेला आहे त्यानुसारच सुनेत्रा अजित पवार यांना रीतसर शपथ देऊन त्यांच्याकडं मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या खात्याची जबाबदारी द्यावी. अन्यथा महाराष्ट्रासारख्या राज्यात ज्यांच्यावर भारतीय संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी आहे त्यांच्याकडूनच खुलेआम भारतीय संविधानाचं उल्लंघन होत आहे असा संदेश जाईल असं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळं हा एक नवा आणि कायदेशीर पेच निर्माण झालेला आहे. वास्तविक पाहता उपमुख्यमंत्री पद हे घटनाबाह्य आहे. एक राजकीय सोय म्हणून हे पद निर्माण केलेलं आहे. त्यापेक्षा या पदाला वेगळं महत्व नाही.
घटनात्मक दृष्ट्या तर या पदाला अजिबात महत्व नाही. त्यामुळं राज्यपालाकडून या पदाचा उल्लेख होणं हे तर अपेक्षित आहे. कायद्याच्या पेचात हा शपथविधी अडकलेला आहे. आता राज्यपाल काय निर्णय घेतात हे सर्वाधिक महत्वाचं ठरणार आहे. कदाचित त्यामुळं सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पुन्हा एकदा होऊ शकतो. पाहूया आता माननीय राज्यपाल या संदर्भात काय निर्णय घेता येते आणि त्यावरच सगळं काही पुढचं ठरेल. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.